तसेच या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मारुतीदादा भापकर देखील आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. मोठा स्फोट झाला. खरं तर लोखंडे हॉस्पिटलकडनं इकडे जाणारा हा जो काय रस्ता आहे या रस्त्यामध्ये या रस्त्यावरनं अनेक विद्यार्थिनी महिला ज्येष्ठ नागरिक या रस्त्याने ये जा करत असतात. हा स्फोट अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी झाला आणि तो सौम्य वगैरे नव्हता, तर तो स्फोट अत्यंत मोठा होता. मोठमोठे किलो अर्धा किलो असे दगड या ठिकाणी उडून रस्त्यावर पडलेले आहेत. खरं तर नशिबाने या ठिकाणी विद्यार्थी नव्हते, रस्त्यावरती ज्येष्ठ नागरिक नव्हत्या, महिला नव्हत्या, म्हणून त्यांचे प्राण वाचले. अन्यथा या ठिकाणी एखाद्याचा बळी या ठिकाणी या स्फोटामध्ये गेला असता. एवढी गंभीर या ठिकाणी स्थिती आहे. खरं तर या ठिकाणी आत्ता आमचे मित्र लंगोटे म्हटले की या ठिकाणी संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे. मात्र मला त्याचा आक्षेप आहे, कारण जो MNG या कंपनीचा मालक आहे त्याची जबाबदारी आहे संबंधित ठेकेदारांकडनं दर्जेदार, कारण गॅसच्या लाईन ज्यावेळी आपण सोसायटी अपार्टमेंट आणि प्रत्येक कुटुंबाला देतो त्यावेळी त्यांच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये ही संबंधित कंपनीची जबाबदारी आहे. आणि संबंधित कंपनीने संबंधित ठेकेदारांकडून हे काम कुठेही विघ्न येणार नाही, कोणाचाही जीवितास हानी पोहोचणार नाही अशा प्रकारचं काम करून घेणं ही MNG कंपनीची जबाबदारी आहे. त्यामुळं आपण त्या MNG कंपनीला कुठल्याही प्रकारे पाठीशी घालायचा प्रकार करू नका. खरं तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या कंपनीवर. आणि त्या कंपनीने या ठिकाणी जेवढ्या म्हणून या लाईन टाकलेल्या आहेत त्यांचा जो काही सर्वे त्या ठिकाणी त्या गॅस लाईन टाकल्यात, प्रत्येक कुटुंबाला गॅस लाईन दिलेली आहे, त्याचा पुनश्च एकदा पूर्ण सर्वे केला पाहिजे. अशा प्रकारचा स्फोट या पुढच्या काळामध्ये कुठल्याही मोहननगर परिसरामध्ये झाला नाही पाहिजे. त्याच्यापासून कुठल्याही लहान मुलाला, विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला, महिलेला, कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताला धोका नाही झाला पाहिजे. आणि यासाठी सर्वस्व ती कंपनी जी कुठली आहे ती कंपनी जबाबदार आहे आणि त्या कंपनीने लेखी स्वरूपात ती जबाबदारी घेतली पाहिजे. तर तुम्ही त्यामध्ये पुढाकार घेतला होता या ठिकाणी तो लावण्याकरता माझी गणेश लंगोटे यांना विनंती आहे की आपण ज्यावेळी पुढाकार घेता त्यावेळी इथल्या नागरिकांच्या जीविताला कुठलाही धोका निर्माण होऊ नये अशा प्रकारची हमी संबंधित जे कोण कंपनी असतील त्यांच्याकडनं आपण घ्यावी. आणि संबंधित ठेकेदार आणि संबंधित कंपनी जी आहे तिच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि पुढचं काम या आपल्या मोहननगर परिसरामध्ये किंवा संपूर्ण शहरामध्ये कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचं दर्जेदार आणि टिकाऊ अशा प्रकारचं काम त्यांच्याकडनं करून घेणं ही देखील जबाबदारी तुम्ही पुढाकार घेणारे म्हणून आणि आत्ता तुमच्याकडे नगरसेवक म्हणून देखील जबाबदारी आहे. केवळ तुम्हीच नाही तर आपल्या वार्डातले चारही नगरसेवकांची ही जबाबदारी आहे की अशा कंपन्या ज्या आहेत ज्या लोकांच्या जीविताशी खेळ करतात त्यांची पाठराखण न करता त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. मी देखील आपल्याबरोबर राहीन एवढं या ठिकाणी अभिवचन देतो. संबंधित कंपनीवरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा, संबंधित ठेकेदारावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद व्हावा, अन्यथा पुढच्या काळामध्ये या सगळ्याच्या विरोधात आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल. आणि मग त्यामध्ये पुढाकार घेणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात देखील आम्ही भूमिका घेऊ अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. आम्ही सुविधा मिळावे यासाठी आमचा प्रयत्न होता. आणि आता हे जे काय टेक्निकल बाब आहे यामध्ये आम्ही एवढं फारसं काय लक्ष दिलं नव्हतं. तर या ठिकाणी पूर्णपणे आम्ही या ठिकाणी लक्ष देऊ. जे काही यामध्ये त्रुटी असेल त्या त्रुटी दूर करण्याचं काम करू. कारण की शेवटी आमचं म्हणणं एकच आहे की लोकांना चांगल्या सुखसुविधा पोहोचल्या पाहिजे, लोकांना सुरक्षित असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा आमचा प्रयत्न असतो. आता हे जेव्हा झालं हे आम्हाला देखील माहिती नव्हतं. ठेकेदाराचा निष्काळजीपणा आहे का MNGचा निष्काळजीपणा आहे. निश्चितच आम्ही या ठिकाणी सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न करू आणि जो कोणी या दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो.